नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला अस्वस्थ वाटत असतं. सायली आता उठते, पाणी पिते आणि फेरे मारत असते. अर्जुन पाहतो तर सायली तिथे नसते आणि म्हणून अर्जुनही उठतो आणि म्हणतो, सायली सायली. म्हणते, काय झालं? अर्जुन म्हणतो, मी तुला विचारतोय काय झालंय? तू अशी अचानकच का उठलीयस? तुला पाणी हवंय का? थांब, मी पाणी देतो. सायली म्हणते, नाही नको, मी पाणी प्यायली आहे, पण ना मला भूक लागली आहे. अर्जुन म्हणतो, भूक म्हणजे तुला आता काही खाण्याचे डोहाळे लागले आहे का? तर सायली म्हणते, यावेळी मला भूक लागली म्हणजे नक्कीच खाण्याचेच डोळे लागले असतील ना? तर अर्जुन म्हणतो, मग मला सांग ना, तुला काय खायचे आहे? सायली म्हणते, नाही नको, मी खाली जाऊन पाहते काही आहे का आणि ते खाते मी. अर्जुन म्हणतो, नाही, मी आहे ना, मी आहे म्हटल्यावर तुला कुठेही जायची गरज नाही. मला फक्त सांग की तुला काय खायचे आहे. तर सायली म्हणते, मला ना काहीतरी असं गोड खावंसं वाटते. अर्जुन म्हणतो, फॅटस्टिक आपल्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम तर आहेच आणि त्याच्यासोबतच काजू कतली सुद्धा आहे. मी काम करतो, आईस्क्रीम आणि काजू कतली दोन्ही घेऊन येतो. तुला काय खायचे आहे? सायली म्हणते, नाही नको, मला ते नाही खायचे. अर्जुन म्हणतो, मग काय खायचे आहे? सायली म्हणते, मला ना असे मोतीचूर्ण लाडू खावेसे वाटतायत, छान साजूक तुपातले, त्यात वेलची पूड टाकलेली आणि ती तुपाची धार असे. मला मोतीचूर्ण लाडू खायचे. अर्जुन म्हणतो, मोतीचूर्ण लाडू ते तर आपल्या फ्रीजमध्ये नाहीयेत, पण मी पेढ्यांचा बॉक्स पाहिला होता, एवढा मोठा पेढ्यांचा बॉक्स आहे. मी एक काम करू का? मी तो पेढ्यांचा बॉक्सच घेऊन येऊ का? म्हणजे तुला जेवढे पेढे हवेत तेवढे तू खा. सायली म्हणते, नाही नको ना, मला पेढे पण नको आहे, मला आता फक्त मोतीचूर्ण लाडू खायचे, प्लीज, मला बाकी काही नकोय. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, थांब, मी एक काम करतो, ऑनलाईन ऑर्डर करतो, ऑनलाईन 10 मिनिटात येऊनच जाईन, तू बसता, मी लगेच ऑर्डर करतो. आता अर्जुन मोबाईल घेतो आणि सर्च करतो, पण एवढी रात्र झालेली असते की आता सगळी दुकान बंद झालेली असतात, हॉटेल सगळे बंद असतात. अर्जुन म्हणतो, ऑर्डर तर होतच नाहीये, सगळी हॉटेल बंद झाली आहे. तर सायली म्हणते, काय झालं? लाडू मिळाले ना? अर्जुन म्हणतो, नाही ना. तर त्यावेळी सायली म्हणते, म्हणजे आता माझे हट्ट पुरवलेच जाणार नाहीत का? माझे डोहाळे नाही का पुरवले जाणार? अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूया ना, म्हणजे ऑर्डर आता प्लेस होत नाहीये. सकाळी सकाळी मी जातो, अगदी सकाळी सकाळी लवकर लवकर जातो, दुकान उघडण्या अगोदरच तिथे जातो आणि छान फ्रेश असे मोती चूर्ण लाडू घेऊन येतो. सायली म्हणते, सकाळपर्यंत नाही नाही, मला तेवढा धीर धरवणार नाहीये, अहो ते डोहाळे लागले आहे. मग सकाळपर्यंत मी थांबू का? मला आत्ताच्या आत्ता खायचे आहे. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, माझे एक क्लायंट आहे, त्याच रेस्टॉरंट आहे, मी त्याला कॉल करतो. असं म्हणत अर्जुन त्यांना फोन करतो आणि म्हणतो, हॅलो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय, मला आता मोतीचूर्ण लाडू मिळतील का? म्हणजे तुमच्याकडे भेटतात का? त्यावेळी ते क्लायंट हो म्हणतात. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला आता 1 किलो मोती चिरून लाडू पाठवून द्या. पण त्यावेळी ते म्हणतात, आत्ताच संपले आहे, तुम्हाला उद्या मिळतील, उद्या सकाळी मी तुम्हाला फ्रेश बनवून देईनच. असं म्हणत फोन ठेवतात. सायली अर्जुनला विचारते, काय झालं? लाडू मिळाले? अर्जुन म्हणतो, नाही, ते उद्या सकाळी देणार आहे आणि उद्या सकाळी आपल्याला ते फ्रेश लाडू देणार आहेत. सायली म्हणते, मी म्हणाले ना, उद्या सकाळपर्यंत मी नाही थांबू शकत, मला आत्ता खायचे आहे. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, मी आहे ना, 1 मिनिट, ऑनलाईन मिळत नाहीयेत, सगळी हॉटेल बंद दाखवतात, ऑफलाईन तर मिळू शकतात, मी आत्ता जातो आणि मोतीचूर्ण लाडू घेऊन येतो. सायली म्हणते, हा चालेल चालेल, कारण सायलीला मोतीचूर्ण लाडू खायचे असे काही डोळे लागलेले असतात की ते थांबूही शकत नसते. अर्जुनला घाईघाईने आता तिने पाठवून दिलेलं असतं. आता अर्जुन सगळीकडे फिरत असतो, परंतु जिथे पाहिल ती सगळी हॉटेल बंदच दिसत असतात. इथे मात्र सायली अजूनही ही अस्वस्थच असते, कारण तिला मोह काही आवरत नसतो. सायली म्हणते, यांना लाडू मिळाले
असतील का मिळण्याची शक्यता तर कमीच आहे. पण मी काय करू, मला आता मोतीचूर्ण लाडू खायचाच आहे, कारण मी सकाळपर्यंत नाही थांबू शकेल. यांना मोतीचूर्ण लाडू मिळायलाच हवेत. मला धीर धरवत नाहीये. मी काय करू? काम करते. मी कुठेतरी दुसरीकडे लक्ष केंद्रित करते, म्हणजे तोपर्यंत तरी माझ्या मनात मोतीचूर्ण लाडवांचा विषय तरी येणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन अजूनही लाडू शोधत असतो, परंतु रात्र इतकी झालेली असते की सगळी स्वीटची दुकान बंदच झालेली असतात. पण त्यातच अर्जुनला एक स्वीटच दुकान दिसतं आणि ते चालू असतं. म्हणून अर्जुन लगेच जातो आणि त्या दादांना म्हणतो, दादा मला मोती चूर्ण लाडू हवेत. तर ते दादा म्हणतात, आत्ता नाहीयेत, लाडू संपले आहेत. अर्जुन म्हणतो, संपलेत पण मला बनवून मिळतील का? तर ते दादा म्हणतात, मिळतील परंतु आता नाही, आता दुकान बंद करायची वेळ झाली आहे. त्यामुळे अर्जुनला आता तिथे सुद्धा काही लाडू मिळालेले नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली विचार करत म्हणते, मी काय करू? कुसुमताईंना फोन करू का? असं म्हणत आता सायली फोन घेत कुसुमताईला फोन करते. कुसुमताई झोपलेले असतात, पण पाहतात तर सायलीचा फोन असतो. कुसुमताई लगेच फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. सायली म्हणते, हॅलो, काय करतेस? कुसुमताई म्हणतात, काही नाही, पण तू असा अचानक फोन का केलास? सायली म्हणते, काही नाही, तू झोपली होतीस का? तर कुसुमताई म्हणतात, हो, म्हणजे आताच डोळा लागला होता. ते सगळं जाऊ देत, पण तू अचानक का फोन केलाय सांग बरं. सगळं ठीक आहे ना? सायली म्हणते, हो, पण मधुभाऊ कसे आहेत? तर कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ अगदी ठीक आहेत. आता तू आश्रमाची जबाबदारी घेतल्यावर त्यांना तर एक नवीन हुरूप आला आहे आणि शिवाय घरात मदतीला आता श्वेता सुद्धा आहे. तर सायली विचारते, श्वेता रोळली आहे ना तिथे? तर कुसुमताई म्हणतात, हो, अगदी व्यवस्थित रोळली आहे. अग, तुझ्यासारखा सगळ्यांना जीव लावते, मुलांना सुद्धा खूप माया करते, अगदी तुझ्यासारखी. खरं सांगू का? अग, तुझ्यानंतर आता तीच सायली असल्यासारखी वाटते. म्हणजे या आश्रमाच नशीबच आहे की तुझ्यानंतर श्वेता या आश्रमाला मिळाली, पण प्रियासारख्या स्वभावाची नाही. तर आता सायली म्हणते, आता तू प्रियाचा विषय का काढतेस? कुसुमताई, तुला सांगितलं ना, तिचा विषय काढू नको. तिला तिच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. आता ती जेलमध्ये आहे आणि बरं आहे, ती आता तिथेच असणार आहे. यामुळे तिचा विषय काढ नकोस. चल कुसुमताई, आता तू झोप, मी फोन ठेवते. तर कुसुमताई म्हणतात, अग सायली, पण तू नक्की असाच फोन केला होतास ना? काही कारण तर नाहीये ना? सायली म्हणते, नाही, असं काही नाही, मी सहज फोन केला होता. तर आता कुसुमताई सायलीला म्हणतात, आता तू सुद्धा जागरण करू नकोस, तू सुद्धा झोप. तर सायली म्हणते, हो हो, झोपते. कुसुमताई म्हणतात, अर्जुन सर झोपले का ग? तर सायली म्हणते, हो, मी तुझ्याशी उद्या बोलते. असं म्हणत सायली फोन ठेवते. आता सायलीला पुन्हा एकदा लाडवांची आठवण होते. इथे मात्र सायलीचे डोहाळे पुरवण्यासाठी अर्जुनचे प्रयत्न चालू असतात. अर्जुन सगळीकडे फिरत असतो, परंतु सगळी स्वीटची दुकान बंद झालेली असतात आणि जे चालू असतात त्यांच्याकडे मोतीचूर्ण लाडूही नसतात. आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना आवाज देत म्हणते, ताई, मला तुझा मोबाईल मिळेल का? तर त्या ताई आता प्रियाला मोबाईल देतात आणि म्हणतात, लवकर बोलून घे. प्रिया म्हणते, हो. आता प्रिया सचिनला फोन करते. सचिन पाहतो तर प्रियाचा फोन आलेला असतो. सचिन म्हणतो, प्रियाचा फोन आणि एवढ्या उशिरा? असं म्हणत आता सचिन प्रियाचा फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो प्रिया, बोल, काय झाले? प्रिया म्हणतो, उद्या तुला काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. तर सचिन म्हणतो, उद्या पण काय? तर आता प्रिया म्हणते की हो, मी सगळं काही तुला सांगते. आता प्रियाचा पुढचा प्लॅन प्रिया सचिनला सांगू लागते आणि हे ऐकून सचिनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आश्रमातील सर्वजण झोपलेले असतात, परंतु श्वेता मात्र जागी असते आणि त्याचवेळी एक मुलगी सुद्धा जागी असते आणि त्यावेळी तिला फोन आलेला असतो. ते इकडे तिकडे पाहते तर सर्वच जण झोपलेले असतात, अगदी
श्वेता सुद्धा झोपण्याची ऍक्टिंग करते. आता कोणीही जागा नाहीये हे दिसताच ती मुलगी आपला मोबाईल घेते आणि बाजूला मोबाईलवर बोलण्यासाठी येते. आता ती फोनवर कोणाशी तरी बोलत असते आणि श्वेता तिचं बोलणं ऐकत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन अख्खं पनवेल फिरून घरी आलेला असतो. सायली विचारते, मिळाले ना मोतीचूर्ण लाडू? प्लीज मला द्या ना. अर्जुन म्हणतो, नाही, कुठेही मिळाले नाहीत. मी अख्खं पनवेली फिरलो परंतु कुठेच मोतीचूर्ण लाडू नव्हते. जेमतेम फक्त स्वीटची 1-2 दुकान चालू होती परंतु त्यात सुद्धा लाडू संपले होते. त्यामुळे लाडू नाही मिळाले. सायली रडायला सुरुवात करते आणि म्हणते, काय हे, म्हणजे माझे डोहाळे पूर्ण होणारच नाहीयेत का? कधी नव्हे, ते मला डोहाळे लागले होते आणि मला मोतीचूरण लाडू खायची इच्छा झाली होती आणि तुम्ही म्हणताय की सकाळपर्यंत वाट बघायची, म्हणजे आता मला लाडू खायला मिळणारच नाहीयेत. तर अर्जुन सायलीला शांत करतो आणि म्हणतो, शांत हो, काळजी करू नकोस. माझ्या बायकोला डोहाळे लागले आणि मी ते पुरवणार नाहीत, तिचे हट्ट पूर्ण करणार नाही. असं होईल का? तर सायली म्हणते, हो का? पण तुम्ही आता अख्खं पनवेल फिरून आलात पण तुम्हाला कुठेच लाडू मिळाले नाहीत. एवढ्या दुकानात तुम्हाला एक सुद्धा लाडू कुठे मिळाला नाही का? अर्जुन म्हणतो, नाही, कुठेही मिळाला नाही. पण काळजी करू नकोस. सायली म्हणते, मग मी काय करू सांगा आता? तुम्ही काय आता स्वतःहून लाडू बनवून घालणार आहात का मला? तर अर्जुन म्हणतो, तोच तर प्लॅन आहे. म्हणजे आता कुठल्याच दुकानात लाडू मिळाले नाहीत पण तुझा नवरा तुझ्यासाठी तेवढं तर करू शकतो. जर लाडू रेडीमेड मिळत नसतील तर तुझ्यासाठी तो बनवू शकतो. कारण जरी लाडू मिळाले नाहीत तरी लाडू बनवण्यात साहित्य मात्र मिळालं. असं म्हणत आता आणलेल सगळं सामान अर्जुन सायलीला दाखवतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, जगातले सगळ्यात बेस्ट लाडू मी आज माझ्या बायकोला बनवून घालणार आहे. सायली खुश होते आणि म्हणते, खरंच? अर्जुन म्हणतो, हो खरंच. आता अर्जुन सायलीला शांत खुर्चीवर बसवतो आणि त्यानंतर आपल्या रेसिपीला सुरुवात करतो. किचनचा ताबा आता अर्जुनने घेतलेला असतो. आता मोतीचूरण लाडू कसे बनवायचे हे काही अर्जुनला माहीत नसतात आणि म्हणूनच अर्जुन अगोदर मोबाईलवर सर्च करतो आणि त्याची रेसिपी शोधून काढतो आणि त्यानंतर मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे रेसिपी सांगितली जाते त्याप्रमाणे अर्जुन सगळं काही बनवायला घेतो. आता सायली मात्र बसून अर्जुनची गंमत पाहत असते आणि अर्जुन सायलीचे डोहाळे पुरवण्यासाठी इतके प्रयत्न करत असतो की ते पाहून सायली ही खूप खुश होते. तर दुसरीकडे प्रिया आता सगळा प्लॅन ज्यावेळी सचिनला सांगते त्यावेळी ती सचिनला विचारते, करशील ना एवढं मॅनेज? तर सचिन प्रियाला म्हणतो, आता तू जेलमधून बाहेर पडण्यासाठी इतका भन्नाट प्लॅन केलायस मग मॅनेज तर करावंच लागेल. तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत प्रिया फोन ठेवते. तर आता प्रिया म्हणते, सायली आता बघ मी तुझी कशी वाट लावते. ती आता तुला कुठे लपावं हे सुद्धा कळणार नाही कारण आता रिया येतीय. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनच्या मोतीच लाडू बनवायचा खटाटोप चालूच असतो. इतक्या मेहनतीनंतर इतक्या कष्टानंतर अर्जुनचे लाडू फायनली तयार झालेले असतात. अर्जुन म्हणतो, फायनल प्रोसेस. असं म्हणत आता अर्जुन लाडू वळायला घेतो आणि म्हणतो, माझ्या बायकोचे डोहाळे पुरवण्यासाठी तिला जे लाडू हवे आहेत ते मोतीचूर्ण लाडू बनवून झालेत. त्यामुळे बायको ये आणि तू टेस्ट कर ब्र. आता सायली स्वयंपाक घरात येते आणि अर्जुनने केलेले लाडू टेस्ट करून पाहते. इतके छान बनलेले असतात की आता सायली अर्जुनच कौतुक करत म्हणते, खरंच मोतीचूर्ण लाडू किती छान झालेत ना. म्हणजे आतापर्यंत मी असे मोतीचूर्ण लाडू कधीच खाल्ले नाही. खरंच? तर तुमच्या हाताला खरंच खूप छान चव आहे. मला आवडलेत हे लाडू. असं म्हणत आता सायली लाडू खात असते आणि म्हणते, मोतीचूर्ण लाडू असावेत तर असे. अर्जुन म्हणतो, बायको आवडलेत ना तुला मग शांत बसून खा. परंतु सायलीने लाडू आवडले हे सांगितल्यानंतर अर्जुनचा आनंद काही गगनात मावत नसतो. अक्षरशः अर्जुन मोठमोठ्याने ओरडत असतो आणि उड्या मारत असतो.
तो डायनिंग टेबलवर सुद्धा येऊन उभा राहतो. त्यानंतर सायलीला खुर्चीवर शांतपणे लाडू खायला बसवतो आणि पुन्हा एकदा सोप्यावर उड्या मारू लागतो. तर त्याचवेळी कल्पनाताई, अस्मिता, अश्विन सर्वजण तिथे आलेले असतात. कल्पनाताई म्हणतात, काय काय चाललंय हे? अस्मिता म्हणते, हो ना अर्जुन, अरे काय हे? तर त्यावेळी कल्पनाताई पाहतात तर सायली लाडू खात असते. आता कल्पनाताईंच्या लक्षात येतं की सायलीचे डोहाळे अर्जुन पुरवत आहे. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, आता सर्वांच्या नकळतच ती आश्रमातली मुलगी फोनवर बोलत असते आणि हे सगळं काही श्वेता ऐकत असते. आता तीच फोनवर खोनून खायचे डोहाळे लागले आणि यावेळी कुठे लाडू मिळणार नाहीत. मग अर्जुन तरी काय करणार? तर कल्पनाताई म्हणतात, खरंच पण तुम्ही दोघंही म्हणजे धन्य. हा धन्य अर्जुन, अरे तू एवढा मोठा घाट घातलास, पण हे सगळं करण्याअगोदर तू मला तरी उठवायचं होतं ना, मी करून दिले असते लाडू. तर अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, तू गाढ झोपली होतीस ना, म्हणून म्हटलं नको उठूयात, तुला त्रास नको देऊयात. तर आता अश्विन अर्जुनला म्हणतो, हो पण मला एक सांग, तो आता जो काही किचनमध्ये तू पसारा घालून ठेवलायस त्याने मम्माला गाढ झोप लागेल असं तुला वाटतंय का? तरस मिता म्हणते, हो आता तो पसारा मी आणि मम्मा चावरणार हो की नाही? तर अर्जुन म्हणतो, नाही, पसारा मी केलाय ना, मग मी चावरेन, टेन्शन नका घेऊ. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, नाही नको राहू देत, सगळं काही मी आवरेन, तू आता सोपायला जा. तर अस्मिता म्हणते, हो सायली. अर्जुन, आता तुम्ही सोपायला जा. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली तुला अजून लाडू हवे आहे का? सायली म्हणते, नको आई, या लाडूने फक्त माझं पोटच भरलं नाही तर माझं मनही भरलं आहे. आई खरं सांगू का, उद्या जर मला कोणी विचारलं की अमृत कसं लागतं तर मी सांगेल अगदी या लाडवांसारखं लागतं. खरंच इतके छान अप्रतिम लाडू बनवलेत. आणि खरं सांगू का, आता आमच्या बाळाला सुद्धा कळालं की त्याचे बाबा कसे आहेत. अर्जुन खुश होतो आणि कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा ऐकलंस ना, आता आमचं बाळ सुद्धा म्हणेल की माझे बाबा म्हणजे जगातले सगळ्यात बेस्ट बाबा आहे. आता अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो, बाळा तू आता लवकर ये, कारण तुझ्या बाबाला तुला भेटायचे आहे आणि तू एकदा आलास ना की मग तुझे बाबा तुझ्यासाठी काय काय करतात ना ते मग तू बघच. असं म्हणत अर्जुन अगदी उत्सुक झालेला असतो. कधी एकदा आपलं बाळ आपल्या घरी येतं याची त्याला उत्सुकता लागलेली असते. सुभेदार कुटुंब सायलीच्या बाळाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. बाळाच्या आगमनाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून असतात आणि सर्वजण खूप खुशही असतात. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, श्वेताला काही झोप लागत नसते. श्वेता सगळीकडे पाहत असते की कारण काही ना काही पुरावे आता श्वेताला शोधायचे असतात, कारण ही प्रियाच्या सांगण्यावरून तिथे आलेली असते. आणि त्याचवेळी श्वेताला आता प्रियाचा फोन आलेला असतो. श्वेता पाहते तर प्रियाचा फोन असतो आणि प्रियाचा फोन श्वेता उचलणार, परंतु त्याचवेळी आश्रमातील काका श्वेताला आवाज देत म्हणतात, श्वेता. आता मात्र श्वेता लगेच आपला फोन बाजूला ठेवते. काका श्वेताला बोलावून घेतात. श्वेता म्हणते, काय झालंय काका? तर आश्रमातील काका श्वेताला म्हणतात, भाऊंना काढा हवाय. ज्यावेळी मधुभाऊंना काढा हवा असतो त्यावेळी कुसुमच बनवून देते, परंतु आता कुसुम गाढ झोपली आहे ना, मग तू जरा बनवून देशील का? श्वेता म्हणते, हो चालेल ना. इथे मात्र प्रिया तिला फोनवर फोन करत असते. आता श्वेता तिचा फोन कट करते, खरं तर मोबाईलच स्विच ऑफ करते आणि आता काकांसोबत काढा बनवण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली आपल्या बाळाशी गप्पा मारत म्हणते, तसेही बाबांचे आभार कधी मानायचे नसतात, पण आता बाबांना सांग की बाबा खरंच तुम्ही नेहमी असेच राहा आणि असेच नेहमी माझ्यासोबत आणि आईसोबत गप्पा मारत रहा. तर अर्जुन म्हणतो, बाळा तू अजिबात काळजी करू नकोस, बाबाच हे प्रेम असंच वाढत जाणार. पण चला आता आपण झोपूयात, अलार्म होण्या अगोदरच आपण झोपूयात. तर आता सायली
अर्जुन झोपायला गेला, परंतु त्याच वेळी सायलीला त्रास होऊ लागतो. तिला उलट्या झाल्यासारख्या वाटत असतात आणि सायली बाथरूममध्ये निघून जाते. अर्जुन अवस्थेत म्हणतो, काय झालंय सायली? आता अर्जुन घाबरलेला असतो. अर्जुन घाबरतच म्हणतो, लाडू खाल्यानंतरच हिला ओमेटन का व्हायला लागले? लाडू तर व्यवस्थित मी बनवले होते ना, त्यामुळे हिला त्रास तर होत नसेल ना. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई आता किचन ओटा आवरत असतात आणि त्यावेळी ते पॉकेट ठेवत असताना त्यांच्या लक्ष जातो, तर त्यावरची डेट संपलेली असते. कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, अरे बाप्पा, या पिठाची तर एक्सपायरी डेट होऊन गेली आहे, म्हणजे हे पीठ खूप जून आहे. मग अर्जुनने असं पीठ कसं काय आणलं? पण याच पिठाचे लाडू सायलीने खाल्ले. मग आता सायलीला काही त्रास तर होत नसेल ना? अर्जुनला सांगायला हवं, तू पीठ आणलं होतं, त्याची तारीख संपली आहे. पण मी एक काम करते, अश्विनलाच घेऊन जाते, म्हणजे समजा जर सायलीला काही त्रास होत असेल तर अश्विन लगेच तिला औषध देईल. तर इकडे अर्जुन घाबरतच सायलीला आवाज देत म्हणतो, सायली. परंतु सायली काहीच प्रतिसाद देत नसते. अर्जुन घाबरतो. तर इथे कल्पनाताई दरवाजा वाजवतात. अर्जुन दरवाजा उघडतो. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, मी आता किचन ओटा साफ करताना पाहिलं की या पिठाची एक्सपायरी डेट निघून गेली आहे. हे पीठ खूप जून आहे. तू याच पिठाचे लाडू सायलीला करून तर घातले नाहीयेस ना? आता मात्र अर्जुन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन आश्रमात गेलेले असतात. तर आता सायली काम करत असते. मधुभाऊ सायलीला म्हणतात, साहू, अगं तू किती आणि काय काय करणार आहेस बरं? आणि आता तू 2 जीवांची आहेस हे विसरू नकोस. अगोदर पोटातल्या बाळाचा विचार कर आणि हे सगळं काही श्वेता ऐकत असते. श्वेताच्या लक्षात येतं की सायली प्रेग्नेंट आहे. तर दुसरीकडे आता प्रिया श्वेताला फोन करते आणि म्हणू लागते, तू इथे आल्याशिवाय आपल्याला पुढचा प्लॅन करताही येणार नाही, त्यामुळे प्लीज आता तू इथे निघून ये. तर श्वेता आता प्रियाला म्हणते, मग मी काय करू आता? सगळ्यांच्या समोर मोरून मी तुला भेटायला येऊ का? मग मी जर तुला भेटायला आले तर कोणाला संशय येणार नाही का? तर त्याचवेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली आवाज देत म्हणते, श्वेता. आता मात्र श्वेता घाबरते. तर दुसरीकडे प्रियाला भेटण्यासाठी सचिन आलेला असतो. सचिनला प्रिया म्हणते, मी तुला जे काम सांगितलं होतं ते तू केलंस का? मी सांगितलेली वस्तू आणली आहेस का? सचिन म्हणतो, हे बघ, मी आणला आहे. याने फक्त तुला त्रास होईल, बाळाला काहीही होणार नाही. तर प्रिया ती बॉटल हातात घेते आणि म्हणते, सायली, आता तू बघच मी या पिंज्यातून कशी बाहेर पडते आणि तुलाच पिंज्यात कशी अडकवते. तर आता प्रियाचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? तर दुसरीकडे श्वेताच बोलणं सायलीने ऐकलं असेल का? श्वेताच खरं रूप, तिचा खरा चेहरा सायली समोर येईल का? श्वेताचा हा डाव सायलीला कळेल का? प्रिया आणि श्वेता यांची कारस्थान सायली कशा प्रकारे शोधून काढेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.